देशात झालेल्या निवडणुकांच्या निकालांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करत फेरफार केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 ऑगस्टला पत्रकार परिषद घेत पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे सुमारे तासभर सादरीकरण केलं आणि निवडणुकांमध्ये मतचोरी केली जात असल्याचा दावा केला। राहुल गांधींनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस देखील या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे। राजुरा वल्लारपूर येथे मतचोरी झाल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित करत कशा प्रकारे मतचोरी झाली याचे पुरावे जनतेसमोर मांडले। तर मतचोरी हा मोठा स्कॅम असून यावर आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आहे। देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनी सीटीव्हीच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सीटीव्ही प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या। तसेच अमृत जल योजना आणि रस्त्यावरील खड्डे याविषयी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर रोष व्यक्त करत अमृत ही केंद्राची योजना आहे व ती सबशेल फेल झाल्याचे त्यांनी यावेळी म्हटले। पाहूया खासदार प्रतिभा धानोरकर काय म्हणाल्या। या योजनांसाठी ज्याप्रमाणे भाजपने काम केलेलं आहे तिथे सगळीकडे भ्रष्टाचार झालेला आहे हे उघड दिसतंय। सर्वसामान्य नागरिक साध्या रस्त्यापासून अतिशय जास्त हतबल झालेला आहे। तरीही मला असं वाटतं की काँग्रेसची जी भूमिका असायला पाहिजे ती त्या मानाने जरा सौम्य आहे। प्रामुख्याने मी या ठिकाणी अमृत योजनेच्या बाबतीत आपण बोलले। अमृत योजना असो किंवा ग्रामीण भागात जे जलजीवन मिशन योजना आता राबवत आहे त्या बाबतीत खरं तर केंद्राचा हा निर्णय चुकला। ही योजना केंद्राची होती, पण सुरुवातीला 5000 लोकसंख्या असणारे ज्या ग्रामपंचायती होत्या किंवा मोठ्या ज्या महापालिका मेट्रो सिटीजवाल्या होत्या तिथे या योजना राबवायला पाहिजे होत्या। पण आपण बघितलं की जलजीवनची सुद्धा परिस्थिती सेम परिस्थिती आहे। 5000च्या वरच्या ग्रामपंचायतीला जलजीवन मिशन योजना करता दिल्या असत्या। आता अशी परिस्थिती झाली की 2 वर्षात जलजीवन मिशनचा 1 रुपया केंद्र शासनानं या ठिकाणी वळती केला नाही। त्याच्यामुळे ज्या ठेकेदारांनी या ठिकाणी काम घेतले काम करून सुद्धा या ठेकेदारांचे बिलं निघत नाही आणि टेंडर कोणी घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती म्हणजे केंद्राची ही जलजीवन मिशन योजना आणि अमृत योजना या दोन्ही योजना पूर्णपणे फेल कुठंतरी ठरल्या आणि आता त्याचा खापर विरोधी पक्षावर फोडण्याचा प्रयत्न प्रामुख्याने भाजपा करत आहे। पण आपण असं म्हणू शकत नाही की याचा विरोध विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस करत नाही। सतत आम्ही सभागृहात देखील जलजीवन मिशनचा विषय जेव्हा आला तेव्हा शिवराज सिंग चौहान प्रामुख्याने जलजीवन मिशनच्या बाबतीत बोलत असताना आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांनी त्या ठिकाणी विरोध केला की केंद्राची ही योजना पूर्णपणे फेल ठरली आणि ही योजना करत असताना आपण पाहिलं की शहरी भागातही अमृत योजना चालू आहे। अमृत योजना चालू असताना शहरातले जे मुख्य रस्ते होते ते पूर्णपणे फोडून टाकले आणि योजनेत अशी तरतूद आहे की योजना जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि कंप्लीशन सर्टिफिकेट जोपर्यंत योजना करणाऱ्या ठेकेदारांना मिळत नाही तोपर्यंत त्या रस्त्याची दुरुस्ती करायची तरतूदच त्या योजनेत नाही आहे। त्याच्यामुळे पूर्ण रस्त्याची नासधूस ग्रामीण भागातही तशीच झाली आणि शहरी भागातही तशीच झाली। पण विरोधी पक्ष म्हणून आम्ही सतत या योजनेच्या बाबतीत भांडत आहोत आणि सभागृहातही भविष्यात भांडू।